आजची कथा आहे आपल्या पाठांतराला किती महत्व आहे याची. श्यामच्या घरचा दररोजचा नियम तुम्हाला माहिती होता की सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत त्यांचे स्तोत्र चालू असायचे. उठल्याबरोबर एक श्लोक म्हणायचे, आंघोळ झाल्यानंतर देवापुढे बसून श्लोक म्हणायचे, संध्याकाळी दिवे लागायच्या वेळेसचा वेगळा श्लोक, जेवणाच्या आधीचा वेगळा श्लोक असायचा ना. एक कथा पण सांगितली होती मॅडमनी की त्याला एक दिवस श्लोक आठवत नव्हता, त्याने म्हटला नाही त्याचे वडील नसताना आणि घरी निघून गेला होता. आठवते ना. असाच एक श्लोक त्याला होता रामरक्षेचा, पूर्ण स्तोत्र आहे रामरक्षेचं, पण श्यामला काही येत नव्हतं. मग श्यामचे सगळे मित्र त्याला चिडवायचे, अरे याला अजून पाठ नाही झाला. असंच खेळत खेळत एक दिवस त्याच्या घरासमोरचाच त्याचा मित्र भास्कर परांजपे असं त्याचं नाव होतं, तो त्याच्या घरी खेळायला आला आणि खेळता खेळता त्याला चिडवायला लागला. मग श्याम म्हणाला, अरे तुझ्याकडे पुस्तक आहे ना रामरक्षा स्तोत्राचं, मग ते मला दे, मी पण तुझ्यासारखंच पाठ करेल. पण भास्कर होता थोडासा बदमाश, त्याला स्वतःची हुशारकी दाखवायची होती किंवा माझंच पाठ आहे, तुला पाठ नाही. मग तो त्याला चिडवायला लागला. श्याम लगेच चिडला, त्याच्याशी भांडायला लागला. भांडून मग तो आवाज आईला ऐकायला गेला, श्यामच्या आईला. आई लगेच आतमधून बाहेर आली. का रे भास्कर, काय झालं? श्याम तुझ्याशी भांडत आहे का? श्याम म्हणाला, आई मी नाही भांडत आहे, हाच माझ्याशी भांडत आहे. भास्कर म्हणाला, नाही हो काकू, हाच माझ्याशी भांडत आहे. मग भांडण कशावरून झालं तुमचं? तर श्याम म्हणाला, आई मी याला रामरक्षाचं पुस्तक मागत आहे, ज्याच्यामध्ये ते स्तोत्र लिहिलेलं आहे, हा मला देत नाही आहे. तर भास्करनी स्वतःची सफाई केली की नाही हो काकू, माझं पाठ करायचं राहिलं म्हणून मी त्याला देत नाही, आणि असं म्हणून पळून गेला. पण श्याम हट्टी होता, त्याला अभ्यासाची पण आवड होती. त्याला असं वाटायला लागलं की अरे गड्या, मला हे आलंच पाहिजे. मग त्याने काय केलं, घरात काही कोरे कागद होते. जुन्या काळात असं तुमच्यासारखं नाही की गेलं की लगेच 5 रुपये दिले, 10 रुपये दिले की वही विकत आणली. त्याने अलग अलग याचे कोरे कागद जमा केले, धाग्याने शिवून त्याची वही तयार केली आणि तो भास्करच्या घरी गेला. त्याला माहिती होतं भास्कर तर आपल्याला ते स्तोत्र देणार नाही. तो डायरेक्ट कुणाजवळ गेला, भास्करच्या आईजवळ. भास्करची आई, मी तुमच्याकडे स्तोत्र मागायला आलो, पण भास्कर काही मला देत नाही आहे, मी त्याला मागितलं होतं पण त्याने मला दिलं नाही. मग भास्करच्या आईने काय केलं, भास्करला बोलवलं, ते स्तोत्र द्यायला सांगितलं. त्याने परत कारणं सांगायला सुरुवात केली. आई ग, माझे 7 श्लोक पाठ करायचे राहिले, माझे जेव्हा 7 पाठ होतील तेव्हाच मी त्याला स्तोत्र देईल, तोपर्यंत देणार नाही. याचं कारण काय होतं की भास्करला श्यामला चिडवायचं होतं की माझं पाठ झालं पण तुझं पूर्ण स्तोत्र पाठ झालेलं नाही. पण भास्करची आई चांगली होती, तिने काय केलं, त्याच्या जवळचं स्तोत्र घेतलं आणि श्यामला दिलं. श्याम पण एकसारखा पाठ करायला लागला. रोज 2-2, 3-3 श्लोक पाठ करायचा. आधी त्याने ते पूर्ण सुंदर अक्षरात लिहून घेतले आणि रोज 2-2, 3-3 श्लोक पाठ केले. पण कसे पाठ केले माहिती आहे का, सगळ्यांच्या गपचूप चोरून. आईलाही माहीत नाही पडू दिलं, वडिलांना माहीत नाही पडू दिलं, आणि रोज 2-2, 3-3 श्लोक पाठ केले. असं आठवड्याभरात त्यानं पूर्ण स्तोत्र पाठ केलं. आणि रविवारची संध्याकाळ आली. रविवारच्या संध्याकाळी वडील जेव्हा संध्याकाळी कामावरून परत आले, स्वच्छ हातपाय धुवून सगळेजण बसले, यांची शुभम करोती म्हणून झाली, आणि तेव्हा यांनी कोणालाही न सांगता एकदम रामरक्षा स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. त्याचं ते स्तोत्र ऐकून त्याच्या वडिलांनाही खूप आनंद झाला आणि नवल सुद्धा वाटलं. कारण की रामरक्षा स्तोत्र तुम्ही जर वाचलं तर त्याच्यामधले शब्द खूप कठीण आहेत, सहज वाचताही येत नाहीत, ते पाठ करणं तर दूरची गोष्ट. पण श्यामच्या हट्टीपणामुळे त्याने ते पूर्ण स्तोत्र सगळ्यांना पाठ करून दाखवलं. त्याच्या वडिलांनी त्याला जवळ बोलवलं, शाबासकी दिली, आईने पण त्याचं कौतुक केलं. जर श्याम त्याच्याजवळ नसताना दुसऱ्या जवळून आणून पुस्तक आणून ते लिहून घेऊन पाठ करू शकतो, तर आपण सुद्धा पाठ करायला पाहिजे की नाही. आपल्याजवळ पाढे लिहिलेले आहेत, रेडीमेड छापलेले पुस्तकं आहेत, पाठ करायला पाहिजे ना. दररोजचे आपले शब्द लिहिलेले राहतात. आम्ही तुम्हाला दररोज म्हणतो पाठ करा रे, पाठ करा रे. श्यामला कोणी म्हटलं का पाठ करा, म्हटलं का? पण त्याच्या मनाने त्याने स्वतः ठरवलं की नाही, मला हे आलंच पाहिजे, मला हे जमलंच पाहिजे. असं जर तुम्ही सुद्धा तुमच्या मनात ठरवलं की हे मला आलं पाहिजे, जमलं पाहिजे, तर तुम्ही काहीही करू शकता.
कराल मग?